मी प्राध्यापक आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी अर्थात नॉलेज सेंटर या ठिकाणाहून आपल्याशी पोहोचवण्याचं काम सर्व दूरपर्यंत करत असते. यातील आपला प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे ही कशा पद्धतीनं किंवा किती प्रमाणात अंमलबजावणी त्या अनुषंगाने होऊ शकते, सूक्ष्म घटक असेल, मॅक्रो पातळीवरचे घटक असतील, समग्र पातळीवरचे घटक असतील, या दृष्टीनं अंमलबजावणी केलेली असते. विशेष करून या मजुरांचा बाजार किंवा एकूणच लोकसंख्याची आपली वाढलेली आहे, या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने लेबर मार्केट आपण ज्याला म्हणतोय, त्या लेबर मार्केट मग त्यालाच घटक बाजार म्हणूया. घटक बाजाराच्या अंतर्गत असणारा लेबरचा किंवा लोकसंख्येचा, श्रमिकांचा जो बाजार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी किंवा रोजगाराच्या अनुषंगाने त्याचा स्टडी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लँड मार्केट किंवा जमिनीचा बाजार, म्हणजेच रेंटवर आपण ज्यावेळेला जमीन कसण्यासाठी घेत असतो त्या जमिनीच्या संदर्भातल्या काही बाबी या देखील पाहणं हे अगत्याचं ठरेल. त्यामुळेच युनिट 6 आणि युनिट 7 या अनुषंगानं आणि त्याचबरोबर युनिट 8 मध्ये देखील अशाच अनुषंगानं घटक बाजारच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राचे तत्वे अर्थात सब्जेक्ट कोड 132 यामध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव केलेला आपल्याला विशेष करून दिसून येतो. फॅक्टर मार्केटमध्ये किंवा घटक बाजाराच्या अनुषंगाने आपण म्हणूया, सूक्ष्म अर्थशास्त्रात खरं तर अनेक पद्धतीनं आपण माहिती घेत असताना भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या चारही घटकाच्या सहाय्यानं उत्पादन घेत असताना कुटुंब संस्था या घटकाचा पुरवठा करत असते उद्योग संस्थेला, आणि उद्योग संस्था त्याच्या मोबदल्यात कुटुंब संस्थेला खंड, वेतन, व्याज आणि नफा यातला काही भाग हा निश्चितपणे देत असते. त्यामुळेच उद्योग व्यवसाय हे चांगल्या पद्धतीने चालतात किंवा उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्णत्वास जात असते. त्या अनुषंगानेच वस्तू आणि सेवांची निर्मिती झाल्यामुळं कुटुंब संस्थेला याची मागणी करता येते. कुटुंब संस्था मागणी केलेल्या घटकातून आपल्याला उपजीविकेसाठी आवश्यक असणारे सर्व भाग पाहिला जातो. त्याचबरोबर मजूर बाजार किंवा जमीन बाजार या अनुषंगाने असणारा जो काही अर्थव्यवस्थेचा घटक हे दोन्ही सांगितलेला आहे, त्यातला लेबर मार्केटचा किंवा मजूर बाजार हा आपण सुरुवातीला काही घटक कटाक्षाने किंवा बारकाईने त्याच्यातला पाहणार आहोत. यातला इंडेक्स भाग जरी जास्त असला आणि त्यातले काही सब थीम आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. निश्चितपणे श्रम बाजाराचा अर्थ कामगार बाजार, कामगार बाजारामध्ये मिनिंग ऑफ लेबर मार्केट किंवा त्या संदर्भातली असणारी मिनिंग लेबर मार्केटची स्थिती किंवा लेबर बाजार म्हणजेच काय किंवा कामगाराची असणारी स्थिती ही कशा पद्धतीने आहे, त्या अनुषंगाने विविध बाजार संरचना असतील. या बाजार संरचनेच्या अनुषंगाने असणारा वेगवेगळा भाग, मग त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार असेल, अपूर्ण स्पर्धेचा बाजार असेल, विविध संरचनात्मक बदल त्या अनुषंगाने तसे आपल्याला पाहायला मिळत असतात. याच पूर्ण स्पर्धेतल्या बाजाराच्या अनुषंगाने कोणत्या स्थितीला किंवा कोणत्या घटकाचा विचार करून कामगार बाजार किंवा कामगार विषयक धोरण हे राबवलं जातं, त्या धोरणाच्या संदर्भात शासकीय पातळीवरती कोणते निर्धारित किंवा कोणते नियोजन केले जाऊ शकते, त्या अनुषंगाने तो भाग महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्या पूर्ण स्पर्धेत किंवा अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये अपूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धा ही कशा पद्धतीने असू शकते किंवा कामगार बाजार धोरण म्हणजे काय किंवा कामगार बाजार धोरणाचे निश्चित असणारे काही घटक, मग परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, या परफेक्ट कॉम्पिटिशन किंवा पूर्ण स्पर्धेचा बाजार, अपूर्ण स्पर्धेचा बाजार आणि या किमान वेतन कायदा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जो लेबर मार्केट पॉलिसी जे आहे त्याच्यात मिनिमम वेजेस लॉज जो आहे तो कशा पद्धतीने असू शकतो. मिनिमम वेजेस लॉज जर नसेल किंवा किमान आधारभूत किंमत आपण जर बाजारपेठेमध्ये म्हणतो वस्तूच्या संदर्भातली असणे अपेक्षित आहे, तशा पद्धतीनं जे कोणते कामगार आपण कामावर घेणार आहोत या कामगार कायद्याच्या अनुषंगाने शासकीय पातळीवरती अशा पद्धतीचं कामगार धोरण राबवतात. त्या किमान वेतन कायदा हा देखील असणं तितकंच महत्त्वाचं असू शकतं.
किमान वेतन कायद्याच्याच अनुषंगाने कामगार संघटनाची भूमिका ही देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण अनेक वेळेला आपण पाहतो उद्योजक किंवा उद्योगधंदा उद्योग व्यवसाय करणारे जे असतात त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवणं एकमेव डोळ्यासमोरचा हेतू जो आहे तो नफा मिळवणं, प्रॉफिट कमवणं हाच असतो. आणि या प्रॉफिटच्या अनुषंगाने इतर घटकांच्या बद्दल जर सांगितलं तर भांडवलाच्या संदर्भातला इंटरेस्ट जो काही व्याज असेल तो द्यावाच लागेल. म्हणजे व्याजाची रक्कम ही निश्चित स्वरूपाची असते. त्याचबरोबर या व्याजाच्या रकमेबरोबरच इतर घटकामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला जमिनीला रेंट हा सुद्धा निश्चित स्वरूपाचा असू शकतो किंवा त्याचा मोबदला जो आहे तो जमीन ज्या भाडेतत्वाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने जमिनीचा मोबदला किंवा जमीन जो परतावा त्याच्यातनं उपजत घटक असतील किंवा इतर त्या एरियाची मागणी आपण म्हणूया त्या अनुषंगाने त्या जमिनीचा परतावा किंवा इंटरेस्ट हा द्यावा लागतो. आणि जो संयोजकाचा नफा असतो तो देखील जास्तीत जास्त मिळवण्याचा जसा प्रयत्न असतो तसंच संयोजक म्हणून नियंत्रित ठेवणारा घटक हा यातला उद्योजकाचाच पार्ट असतो. त्यामुळे जास्तीत जास्त नफा कमावणं इथं येऊ शकतो. परंतु श्रमिक किंवा कामगार याच्यामध्ये संख्या कमी करणं किंवा त्यांना कमीत कमी वेतन देणं आणि जास्तीत जास्त काम करून घेणं याच्यातून उत्पादन खर्च वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. आणि या उत्पादन खर्च कमी केल्यामुळं मजूर बाजार किंवा लेबर मार्केटमध्ये अशा घटकामुळं होणारी जी काही तरतूद आपण म्हणूया किंवा किमान त्या घटकाच्या संदर्भातला असणारा भाग आपण म्हणूया तो किती असेल, कशा पद्धतीनं असेल, कामगार बाजाराचं जे धोरण आहे ते कशा पद्धतीनं असेल, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने असू शकते, कामगार बाजार धोरण, किमान वेतन कायदे, कामगार संघटनांची भूमिका ही कशा पद्धतीनं राबवली जाईल किंवा त्या अनुषंगाने त्यांना किमान वेतन किती असणं अपेक्षित आहे व किमानपेक्षा जास्तही दिले जावं किंवा त्याचबरोबर वेजेस ज्या वेळेला निश्चित केले जातात तशा पद्धतीनं त्याचे काही आपण म्हणूया की घटक जे आहेत ते श्रमिकांच्या अनुषंगाने इतर घटकामध्ये त्याचा समावेश केला जातो. निश्चितपणे यात कामाची वेळ किती असावी, कारण काही ठिकाणी आपण बघतो की दर्जाच्या वेळेला आपण म्हणतो किंवा शैक्षणिक क्षेत्र हायर एज्युकेशनच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 5+3 असं म्हटलेलं आहे. म्हणजे 3 तास हे रिसर्च किंवा स्टडी होऊ शकतो त्यांचा, परंतु वर्किंग हर्स त्या ठिकाणी 5 हर्स असं म्हटलेलं आहे. किंवा काही हायर अथॉरिटीच्या ठिकाणी वर्किंग हर्सचं मेन्शन देखील असू शकतं. कारण कामाची विभागणी किंवा कामाचा लोड हा त्या एरियावरती किंवा त्या पदावरती आपण म्हणूया वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळं निश्चित असं नाही आहे. परंतु लेबरच्या ठिकाणी आपण पाहतो त्यावेळेला त्यांना 8 तास काम असेल, 10 तास काम असेल, 12 तास काम असेल, अशा स्वरूपाचं म्हणजे डे नाईट शिफ्ट आपण म्हणूया ते देखील असतात. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट अशा पद्धतीनं 8 तासाचे काम असतात. त्याच अनुषंगाने या वेतनाच्या स्वरूपात देखील मग त्याच्यात मेल आणि फिमेल हा घटक म्हणून देखील विचारात घेतला पाहिजे. कारण मेलचं वेतन आणि फिमेलचं वेतन याच्यातला डिफरन्स असावा का, हार्डवर्कच्या ठिकाणी किंवा ॲग्रिकल्चर वर्किंगच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला निश्चितपणे याच्यात हा डिफरन्स असल्याचा दिसून येतो. परंतु त्याच अनुषंगानं इतर कामाच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समान वेतन वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या अनुषंगाने किंवा सेवा क्षेत्राचा एकूणच विचार केला तर सेवा क्षेत्रामध्ये असणारं काम हे समान स्वरूपाचं असतं किंवा समान त्या ठिकाणचे तास असतील किंवा समान त्या ठिकाणची वेळ जी आहे ती निर्धारित केलेली असते. त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी कमी किंवा जास्त आणि वेतनाच्या दृष्टीने सुद्धा पदोन्नती ज्या पद्धतीने मिळत जाते किंवा पदाचा भार ज्या पद्धतीनं असतो तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी वर्किंग स्वरूपाचं जे काही स्वरूप असेल, त्याचं कामाचं स्वरूप असेल त्या अनुषंगाने त्याचा कामाचा मोबदला हा निश्चितपणे दिला जातो. त्यामुळे किमान वेतन कायदा असतील, कामगार संघटनांची भूमिका असेल ती कशा पद्धतीने किंवा किती सक्षमपणे या कामगार संघटना आपली भूमिका मांडत असतात, त्या कामगार संघटनांची भूमिका जी आहे ती जर निश्चितपणे योग्य पद्धतीने मांडलेली असेल तर कामगारच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून उद्योगधंद्याच्या विरुद्ध किंवा उद्योगधंद्याकडून तशा पद्धतीचे हक्क अधिकार जे आहेत त्याची मागणी केली जाते आणि त्यातून विशिष्ट प्रकारचा आपला कामगार हा प्लॅन करत असतो, उद्योजक आपला प्लॅनिंग करत असतो. म्हणजे वेतन मिळालेल्या वेतनातून आपलं नियोजन करणं हे कामगाराच्या दृष्टीनं असतं किंवा कामगार त्या ठिकाणी काम करावं किंवा करू नये अशा पद्धतीचा विचार देखील त्या अनुषंगाने या कामगारामध्ये किंवा एकूणच या बाजाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण म्हणतोय, मार्केटच्या अनुषंगाने ज्यावेळेला म्हणतोय त्यावेळेला वेतन वेगळे का, म्हणजे वेगवेगळे वेतन जे आहे ते स्त्री आणि पुरुषांना तशा पद्धतीचं का, वाय वेजेस डिफरंट
आणि त्याच्या संदर्भातली माहिती देखील आपल्याला असणं अगत्याचं असतं. त्यामुळं वेजेस डिफरन्स असतील, ते डिफरन्स किती असावे, कशा पद्धतीनं असावे, त्या अनुषंगाने येणारा भाग असेल तो आपल्याला पाहावा लागेल. जे लोक निर्णय घेतात किंवा कामाची निवड करतात त्यानुसार उपभोग, तंत्रज्ञान आणि इनपुट स्थिर ठेवणे आणि श्रम इनपुट जे आहे त्याचं प्रमाण वाढवणे, आउटपुटचे प्रमाण यांच्याशी संबंध हा विचारात घेतला जातो किंवा त्या अनुषंगाने तशा पद्धतीने अंमलबजावणी करून त्या प्रमाणात इनपुट हे दिले जातात किंवा श्रमिकांचं काम हे श्रमिक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या इनपुटच्या अनुषंगाने किंवा कामाची एकूणच निवड करताना त्या अनुषंगाने जर यंत्रतंत्र वापरत असतील तर त्या कामगारांचे वेजेस हे जास्त असेल. हार्डवर्क करणारे कामगार असतील किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कलाकुसर नसेल, लेबर वर्क असेल, त्यावेळेला त्याचं वेतन हे निश्चितपणे कमी असेल. परंतु हार्डवर्क हे आपल्याला जास्त दिसतं. टेक्नॉलॉजी चालवण्यासाठीचं असणारे प्रशिक्षण जे म्हणूया आपण, शिक्षण जे म्हणूया आपण, ते शिक्षण जर अवगत असेल तर निश्चितपणे जास्तीचं काम हे काही ठराविक लेबरकडून होण्याची शक्यता असते. त्याचा फायदा देखील निश्चितपणे उद्योजकाला होतो. त्यामुळं उद्योजक मोठ्या प्रमाणात वेतन हे देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याची इच्छा त्यांची असू शकते आणि श्रमिकाकडून किंवा कामगाराकडून मोठे इनपुट कसे घेता येईल, आउटपुटचे प्रमाण यांच्याशी संबंध हा दिलेला दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्रमिक बाजारातील काही वैशिष्ट्ये आणि किंमत यंत्रणेची तपशीलवार चर्चा या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला कामगार उत्पादनाच्या आणि त्यांच्या सेवांच्या बदल्यात मजुरी दिली जाते. श्रम हे मजुरापासून अविभाज्य आहे आणि अविभाज्य स्वरूपाचे आहे किंवा वैशिष्ट्य त्याच्या बाजाराला जमीन आणि भांडवली बाजारापासून हे वेगळे करतात का, वेगळे केले जातात का, त्या अनुषंगाने त्याचा भाग हा विचारात घेतला जाऊ शकतो. श्रमिक बाजारातील वैशिष्ट्ये आणि किंमत यंत्रणेची तपशीलवार चर्चा किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले असणारे घटक हे देखील विचारात घेतलेले आहेत. त्याच अनुषंगाने कामगार उत्पादनाच्या इतर घटकापेक्षा लक्षणीय भिन्न आहेत किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे आपल्याला दिसून येतील. कुटुंबे मजुरांचा पुरवठा करतात आणि त्यांच्या सेवांच्या बदल्यात काही मजुरी ही दिली जाते का, श्रम हे मजुरापासून जसं अविभाज्य म्हणजे वेगळे करता येत नाही हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे किंवा कामगार जसं आपण वस्तू आणि सेवांच्या बद्दल बोलतो, वस्तू एखादी विकत दिली जाते किंवा एखादा यंत्रसामुग्री असेल तर वापरण्यासाठी दिली जाते आणि त्या वापर झाल्यानंतर त्याला रिपीट केलं जातं तशा पद्धतीने किंवा पुन्हा दिलं जातं. त्या अनुषंगाने श्रमिकांना त्या तासात किंवा त्या 8 तासामध्ये जे काम दिलेलं असेल त्याच कामाचा त्याच वेळेला मोबदला जो निश्चित असतो तो दिला जातो. त्या प्रमाणात त्याच्यातले बदल जे असतील ते निश्चितपणे केले जातात. त्यामुळे अविभाज्य घटक आहे त्याला आणि त्याला वेगळं करता येत नाही. त्यामुळे श्रमिक जे करेल त्या क्रियाशील घटक आहे, अर्थात या क्रियाशील घटकातून मिळणारा जो मोबदला आहे त्याच्यावरती त्या कुटुंबाची किंवा त्या श्रमिकाची उपजीविका ही अवलंबित असते. त्यांनी केलेल्या श्रमिकांनी घेतलेल्या श्रमाची किंवा ही वेळ ही वेगवेगळी असू शकते. वेळेच्या अनुषंगाने त्याच्यातले असणारे बदल हे देखील निर्धारित असू शकतात. त्यामुळं वैशिष्ट्य किंवा मजूर बाजाराला जमीन आणि भांडवली बाजारापासून हे वेगळे करता येतात का, त्या घटकाच्या अनुषंगाने श्रम बाजाराचा अर्थ ही उत्तम प्रकारे स्पर्धात्मक श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणा हे असू शकते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे देखील निश्चितपणे दिसून येतील. स्पर्धात्मक श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणा ही कशा पद्धतीने कार्यान्वित होत असते किंवा त्याचा अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते. श्रमिक बाजारातील वैशिष्ट्ये आणि किंमत यंत्रणेची तपशीलवार जर चर्चा आपण विचारात घेतली, कारण कामगार किंवा उत्पादनाच्या इतर घटकापेक्षा लक्षणीय त्याची भिन्नता किंवा वेगळेपण आपल्याला दिसून येत असतं. मजुराचा पुरवठा होत असताना त्या कुटुंब संस्थेकडून असेल किंवा वैयक्तिक त्या व्यक्तीकडून असेल, तो त्या ठिकाणचे श्रमतास तेवढे देण्यासाठी सक्षम असतो, तयार असतो. श्रम हे मजुरापासून अविभाज्य आहे, म्हणजे ते वेगळं करता येत नाही, विभाज्य स्वरूपाचं करता येत नाही. त्यामुळं त्याचं वैशिष्ट्य हे इतर घटकापासून, जसं की आपण भांडवल म्हणूया, भांडवल हे एकाकडून दुसऱ्याला देता येतं किंवा भांडवल उभारणी आपण म्हणूया बँकाकडून केली जाते, तशा पद्धतीनं श्रमिकाकडून श्रम हे वेगळे करता येत नाही, ते अविभाज्य स्वरूपाचं
असतं. त्यामुळे उत्तम प्रकारे स्पर्धात्मक श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणा ही कार्यान्वित असते. स्पर्धा असं म्हटलंय कारण स्पर्धेमध्ये आता सध्या आपण पाहतो की भारताची लोकसंख्या ही वेगाने वाढलेली आहे. भारत हा महासत्ता होण्याच्या दिशेने जशा पद्धतीने वाटचाल करतोय, चंद्रावरती जशा पद्धतीने आपलं चंद्रयान-3 ही यशस्वी मोहीम आपण आता पाहतो सक्सेस झालेली आहे आणि त्या अनुषंगानेच आपण ही लोकसंख्या जी आहे ती जशी मोठ्या प्रमाणावर आहे, जास्त प्रमाणावर आहे, या वाढत्या लोकसंख्येला श्रमिकांना भुकेसाठी आपण म्हणूया अन्न देणं असेल, श्रमिकांसाठी हाताला काम देणं असेल, काम दिलं तरच पोट भरू शकतो, अशा पद्धतीनं जसं आपण श्रमिकांची स्थिती पाहतो, जर काम मिळालं नाही तर त्या ठिकाणी बेकारी किंवा बेरोजगारी त्यांच्यावर येण्याची शक्यता ही उडवलेली असते. त्यामुळे उत्तम प्रकारे स्पर्धात्मक जरी असली स्थिती तरी या स्पर्धेच्या बाजारात काही लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकसंख्येला काम देणं, मागणी आणि पुरवठा यंत्रणा याच्या अनुषंगाने त्याच्यात बदल करणं आणि मागणी जशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीचा पुरवठा किंवा तशा पद्धतीचं श्रमिक निर्माण करण्याचं काम आता सध्या आपण पाहतोय. मेक इन इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, याच्या अंतर्गत काम करण्याचं काम हे सुरू असल्याचं दिसून येते किंवा त्या पद्धतीनं त्याच्यात बदल होत आहे. उत्तम प्रकारे स्पर्धात्मक श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणा ही कार्यान्वित होत आहे किंवा त्याची अंमलबजावणी सध्या आपण विचारात घेत आहोत. अपूर्ण स्पर्धात्मक श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणेचे विश्लेषण करणे, श्रम बाजारातील धोरणावर चर्चा करणं हे अगत्याचं ठरू शकतं. त्यामुळं एकूण बाजारपेठेतली स्थिती किंवा अपूर्ण स्पर्धा जी आहे ती श्रम बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणेचे विश्लेषण करणे, श्रम बाजारातील धोरणावर चर्चा, मजुरीच्या दरातील तफावतीमागील काही कारणे आणि त्या कारणांच्या अनुषंगानेच असणारी स्थिती ही आपल्याला तपशीलवार पाहावी लागेल किंवा या उद्दिष्टांच्या अनुषंगाने कार्यान्वित केलेला भाग हा निश्चितपणे असतो. त्यातला भाग उत्तम प्रकारे स्पर्धात्मक बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या यंत्रणेच्या अनुषंगाने होणारी कार्य किंवा त्याच अपूर्ण स्पर्धेच्या बाजारातील मागणी पुरवठा यंत्रणेवरती विशेष करून अवलंबून असतात. श्रम बाजारातील धोरणावर त्याची चर्चा किंवा त्या चर्चात्मक बाबीचा अवलंब हा निश्चितपणे केलेला असतो. त्यामुळे अपूर्ण स्पर्धात्मक बाजारातील मागणी आणि पुरवठा यंत्रणेचे विश्लेषण करणे, त्या बाजारातील श्रम बाजारावरती धोरणात्मक चर्चा करणं असेल, मजुरीच्या दरातील तफावतीमागील काही कारणे आहेत का ती कारणे शोधणं, त्या कारणावरती विशेष करून प्रकाश टाकणे, ह्या बाबीवरती विशेष भर दिलेला असतो. या तफावत कशा पद्धतीने कमी करता येईल, योग्य प्रमाणात कशा पद्धतीने तफावत किंवा तफावतच होणार नाही, स्त्री आणि पुरुष यांना समान वेतन देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जाऊ शकतो. श्रम बाजाराचा अर्थ किंवा श्रम बाजाराचा अर्थ समजावून घेण्यासाठी श्रमिक बाजारातील मागणी करणारे आणि पुरवठा करणारे घटक आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी करतात, कुटुंब त्यांच्या कामगार सेवा पुरवतात आणि त्या बदल्यात मजुरी मिळते. श्रमिक बाजाराचा अभ्यास देखील त्या ठिकाणी केला जातो. या घटकाला किंवा या अंतर्भूत श्रम बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा श्रमिकांची आपण पाहतो की पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु त्या घटकाची मागणी ही कमी असल्यामुळं त्या ठिकाणी वेतन हे कमी दिलेलं दिसून येतं. म्हणजे पुरवठा जास्त आहे परंतु मागणी कमी आहे, म्हणून वेतनाची पातळी ही आपल्याकडं भारतात कमी असलेली दिसून येते. विकसित देशाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्या ठिकाणी विकसित देशामध्ये ही पातळी जास्त असलेली दिसून येते. वेतन त्या ठिकाणी जास्त मिळतं कारण तेथील लोकसंख्या, एकूणच लोकसंख्या कमी आहे, परत गुणवत्तेचा विचार करतात, तंत्रज्ञानाचा विचार करतात. विकसित देशामध्ये असणारा मग अमेरिका असेल, जपान असेल, अशा देशांकडे टेक्नॉलॉजी किंवा भांडवलाचं प्रमाण हे विपुल स्वरूपाचं आहे, मुबलक स्वरूपाचं आहे. भारतामध्ये तुलनात्मकरित्या इतर देशाच्या तुलनेत भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची कमतरता दिसते. त्यामुळेच आपण मेक इन इंडिया, आपल्या भारतातच आपल्याकडे काही वस्तू निर्माण करता येतील का, सेवा काही निर्माण करता येतील का, त्याच्या सहाय्याने आपल्याला उत्पादन घेता येईल का, त्या अनुषंगाने त्याचा विचार हा निश्चितपणे केला जातो. श्रम बाजाराचा जशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे किंवा याचा अंतर्भाव या श्रम बाजारात केला जातो आणि एकूणच कामगाराचा अभ्यास त्याची मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने
केलेला आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या सहाय्यानं मग इतर उत्पादनाचे जे 3 घटक आहेत त्यामध्ये देखील वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी करतात. कुटुंब त्यांचे कामगार सेवा पुरवतात आणि त्या बदल्यात मजुरी मिळते. श्रमिक बाजाराचा अभ्यास हा केलेला असतो किंवा केला जातो. कारण मागणी आणि पुरवठा या दोन्ही साधनांचा वापर केला जातो. मागणी आणि पुरवठा या साधनांच्याच अनुषंगाने म्हणजे हे साध्य नसून ते साधन आहे आणि या मजुरांच्या सहाय्याने उत्पादन केलेलं आपल्याला दिसून येते किंवा यंत्रसामुग्री कुशल स्वरूपाचा असेल, एखादा ड्रायव्हर असेल तर तो ड्रायव्हिंगचं काम करेल आणि तेथे यंत्रसामुग्री चालवून चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे निर्माण केलेलं असेल किंवा तशी वस्तू सेवा ही उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे श्रम बाजार हा श्रमाचा पुरवठा आणि मागणी यांचा संबंध येतो. हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे आणि भांडवल वस्तू आणि सेवांसाठी बाजारपेठेशी गुंतागुंतीने जोडलेला आहे किंवा त्याचा समावेश त्या ठिकाणी केलेला असतो. समाविष्ट आर्थिक स्तरावर पुरवठा आणि मागणी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गतिशीलता, तसेच लोकसंख्येचे वय. आता या वयाच्या अनुषंगाने देखील, कारण श्रमिक म्हणजे कोणाला श्रमिक म्हणायचं, मग लहान असतील त्यांना काय किंवा ज्येष्ठ असतील वयस्कर असतील त्याचं वयोमर्यादा ही देखील निश्चित केली जाते आणि त्या अनुषंगाने त्या श्रमिक हा आयडेंटिफाय केला जातो. 15 ते 60 हे जे वय आहे ते कुशल स्वरूपाचं कामगार म्हणून त्याच्यात ओळखलं जातं किंवा कुशल म्हणजे काम करायला त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्या अगोदरचा 14 वर्षापर्यंतचा हा बाल कामगार म्हणून ओळखला जातो आणि तशा पद्धतीने त्यांना कुठल्याही स्वरूपाचं काम हे ग्राह्य धरलं जात नाही 14 वर्षापर्यंत. त्यामुळं 15 ते 60 ह्याच वयोगटातली जी लोकसंख्या आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्या अनुषंगाने स्त्री पुरुषाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी असणारा जो काही भाग आपण म्हणूया तो श्रम बाजारात विचारात घेतला जातो. वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी करतात. तशाच पद्धतीने कुटुंब आपल्या मजुरांची जी आहे किंवा आपल्या कुटुंबातल्या काही लोकांची लोकसंख्येची जे 15 ते 60 या वयोगटामध्ये आहेत त्यांचा पुरवठा केला जातो आणि त्या पद्धतीने पुरवठादार आपला पुरवठ्याच्या साहाय्याने त्यातील योग्य पद्धतीचा किंवा चांगल्या पद्धतीचा उद्योगधंद्याला अपेक्षित असणारा कामगार हा कामावर घेतला जातो. अकुशल स्वरूपाचा कामगार जर जशा पद्धतीने आपण बांधकाम क्षेत्रात जर पाहिलं, तेही बांधकाम क्षेत्र देखील काम करणारे हे असंघटित कामगार आले. आता असंघटितवरतीच आतापर्यंत आपण खरं तर चर्चा करतोय. संघटित क्षेत्राच्या ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते कायम किंवा नोकरीला असणारे आपण म्हणूया, त्याला सरकारी नोकरी आहे अशा स्वरूपाचे जे कामगार असतात त्यांना संघटित कामगार म्हटलं जाऊ शकतं. किंवा काही कंपन्या असतात त्या अनुदानित स्वरूपाच्या कंपन्या असतात, त्याला जर गव्हर्नमेंट फंडिंग असेल तर त्या ठिकाणच्या अनुदानित कामगार असतात. त्या कामगारांच्या मार्फत वेगवेगळे मागण्या ज्या असतात त्या कंपनीकडं सरकारकडं निश्चितपणे केलेल्या असतात. वेगवेगळे आपण महामंडळ ज्यावेळेला पाहतो, महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ असेल तर एस टी कामगारांनी मोठ्या प्रमाणावरती पाठीमागे काही संप केले होता किंवा इतरही ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा 7वा वेतन आयोग मिळावा म्हणून शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावरती संप केला होता आणि कालांतराने तो सरकारने मंजूर केला. तशा पद्धतीने एस टी कामगारांच्या स्वरूपात सुद्धा त्याच्यातनं पर्याय व्यवस्था काय देता येईल चांगल्या पद्धतीनं, कारण महामंडळ हे आणि सरकारचा त्याच्यावरती असणारा प्रतिनिधी, त्याच्यावरती असणारा नियंत्रण या अनुषंगाने देखील सरकारकडे दाद मागता येते आणि सरकारने त्याला प्रतिसाद देणं देखील अपेक्षित असतं. तशा पद्धतीने सरकार आपलं कामगाराचं जे काही कामगार युनियन असतात, वेगवेगळ्या संघटना असतात, मग अनुदानित स्वरूपाचे असतात, कारण विनाअनुदानितमध्ये संघटना करणं हे शक्य होत नाही. कारण व्यक्ती हा भिन्न स्वरूपाचा असतो आणि त्याच्यावरती एक प्रकारे नियंत्रण ठेवणं हे त्या संघटनांनाही शक्य नसतं आणि संघटित एकत्रित जर येऊन संघटना केली तर त्याला तशा पद्धतीचं पाठबळ मिळणं हे देखील शक्य नसतं. त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी करतात, कुटुंब त्यांच्या कामगार सेवा पुरवतात आणि त्या बदल्यात मजुरी मिळते. श्रमिक बाजाराचा अभ्यास हा देखील केला जातो, कारण मागणी आणि पुरवठा या दोन्ही साधनांचा वापर हा केला जातो. श्रम बाजार हा श्रमाचा पुरवठा कशा पद्धतीने होऊ शकतो या दृष्टीनं विचार केला जातो. त्या पुरवठ्याला अनुषंगाने ज्या पद्धतीने मागणी येते, आपण पाहतो की वेगवेगळ्या आता मॉल सिस्टम आहे, तर मॉलमध्ये देखील काम करणारे कामगार असतात. त्यामुळे मॉलच्या कामगारांचा कधी संप, उपोषण,
मोर्चा अशा पद्धतीचं होऊ शकत नाही. कारण ते टेम्पररी बेसिसवरती असतात किंवा त्या मॉलनी तशा पद्धतीच्या कामगारांची नेमणूक केलेली असते. काही वेळेला जरी तिथं प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द तुम्ही पाहत असता. त्यामुळं त्या कंपनीला किती दिवस कामगारांना ठेवता येऊ शकतं आणि किती दिवसानंतर त्याला टर्मिनेट करता येतं किंवा कामावणं कमी करता येतं याच्या संदर्भातली नियमावली जी आहे ती त्या अनुषंगाने केलेली आपल्याला पाहता येते. त्यामुळं कंपनीला देखील चांगल्या कामगारांची आवश्यकता असते. चांगले कामगार जेवढे मिळतील आणि त्याच्यातून आपल्या कंपनीचा विकास होत असतो, वृद्धी होत असते. वृद्धीच्या नंतर विकास येत असतो. खरं तर टप्प्याटप्प्याने प्रत्येक कामगार जे काम करतो त्या अनुषंगाने त्याची वृद्धी ही घडून आलेली असते. त्यामुळे साखळी पद्धतीने आपण म्हणूया त्या अनुषंगाने श्रम बाजाराचा अर्थ हा समजून घेणं अपेक्षित आहे. श्रमिकांनी केलेलं काम किंवा त्या अनुषंगाने असणारा बाजारातली मागणी करणारे वेगवेगळे घटक, पुरवठा करणारे घटक आणि त्या अनुषंगाने असणारी वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी ही कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने असंघटित क्षेत्र असेल, संघटित क्षेत्र असेल, कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, यांना कशा पद्धतीने काम मिळावं, किती प्रमाणात काम मिळावं, श्रम बाजार हा श्रमाचा पुरवठा आणि मागणी यांचा संबंध निश्चितपणे येत असतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे आणि भांडवल, वस्तू आणि सेवांसाठी बाजारपेठेशी गुंतवणुकीने जोडलेला आहे. समाविष्ट असतो तो भाग. आर्थिक स्तरावर पुरवठा आणि मागणी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गतिशीलता, तसेच लोकसंख्येचे वय आणि शिक्षण पातळी यासारख्या घटकावर प्रभाव पडतात. श्रमिक बाजारपेठेत सामान्यतः वापरले जाणारे उपाय म्हणजे बेरोजगारीचा दर, श्रम उत्पादकता, श्रम तीव्रता, सहभाग दर आणि एकूण वेतन, उत्पन्न, GDP यांच्या अनुषंगाने असणारी टक्केवारीनुसार हे विचारात घेतलेले घटक आहेत. श्रम बाजाराचा अर्थ विचारात घेत असताना किंवा श्रम बाजारात मागणी आणि पुरवठा या अनुषंगाने GDP देशाच्या दृष्टीनं कसं वाढू शकतो त्या दृष्टीनं समग्र पातळीवरती विचार केला जातो. रोजगारविषयक धोरण जे आहे ते समग्र पातळीवरती शासन निश्चित करत असतं. त्याच दृष्टीनं सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, ज्या उद्योगामध्ये जास्तीची गुंतवणूक आहे त्या उद्योगांना मोठे उद्योग असं म्हटलं जातं. जास्तीची कामगार संख्या काम करते त्या उद्योगांना मोठे उद्योग असं म्हटलं जातं. त्यापेक्षा कमी असणार मध्यम असेल, हस्तकला उद्योग असतील किंवा हाताने केलेली वेगवेगळ्या वस्तू बनवणारे उद्योग असतील तर त्याला कुटीर उद्योग असं म्हटलं जातं. आणि शासन अशा उद्योगांना काही सबसिडीज, अनुदान हे निश्चितपणे जाहीर करत असतं. आणि या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी मजुरांची मागणी ज्यावेळेला होत असते किंवा त्या अनुषंगाने कुटुंब त्यांच्या कामगार सेवा पुरवत असतात, त्याच अनुषंगाने त्या बदल्यात मजुरी मिळते. श्रमिक बाजाराचा अभ्यास हा देखील केला जातो. कारण मागणी आणि पुरवठा या दोन्ही साधनाचा वापर जर झाला तर त्या अनुषंगाने श्रम बाजार हा श्रमाचा पुरवठा आणि मागणी यांचा संबंध हा येत असतो. हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे. त्याच अनुषंगाने भांडवल विपुल असणारे देश भांडवलाचा वापर करतात. श्रम विपुल असणारे देश जसं की भारताचा आपण म्हणूया तर भारतात श्रमिकांचा वापर किंवा कामगारांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो कारण लोकसंख्या ही जास्त आहे. त्यामुळं सर्वप्रधान वस्तूंची निर्मिती करणं हे लेबर इकॉनॉमीच्या अनुषंगाने आपण पाहतो की श्रम बाजारात मार्केटच्या अनुषंगाने याचा विचार केला जातो. श्रम बाजार हा भिन्न बाजार संरचना आहे. सामान्यतः वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी श्रमाची मागणी केली जात असल्याने त्यांची मागणी वस्तू आणि सेवांच्या बाजाराच्या रचनेवर देखील अवलंबून असते. दोन प्रमुख शीर्षकाखाली किंवा त्या अनुषंगाने पूर्णपणे स्पर्धात्मक बाजार असेल, अपूर्ण स्पर्धात्मक बाजार असेल, या पूर्ण बाजारपेठेत आणि अपूर्ण बाजारपेठेत या कशा पद्धतीनं कार्यान्वित असू शकेल किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होऊ शकते ते देखील आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पाहायला मिळतं. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते जसं म्हटले तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आपण आता वेगवेगळ्या ठिकाणावर अगदी दिल्ली असेल, मुंबई असेल, कलकत्ता असेल, पुणे सारखं शहर असेल, महाराष्ट्रामधले विशेष करून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही अर्बन एरियामध्ये जास्त
स्थलांतरित ग्रामीणमधून शहरामध्ये स्थलांतरित झालेले आपल्याला दिसते. आणि या शहरी लोकसंख्येमध्ये किंवा शहरात जी लोकसंख्या वसलेली आहे त्याच लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यांना हाताला काम मिळण्याच्या अनुषंगाने जशा पद्धतीनं विचार केला जातो तशाच पद्धतीनं प्रायव्हेट काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या देखील या कामगारांची मागणी करत असतात. त्यामुळं पूर्ण स्पर्धात्मक बाजार, अपूर्ण स्पर्धात्मक बाजार हा कशा पद्धतीने असू शकतो? पूर्ण स्पर्धा, मजुरीची मागणी, नियुक्त्या कोणत्याही दिलेल्या वेतन दराने किती कामगारांना कामावर घेऊ इच्छितात हे ठरवले जाते. याचे विश्लेषण करून मजुराची मागणी ही श्रमाची उत्पादकता आणि बाजाराने ठरवलेली किमान किंमत या दोन्हीवर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं पूर्ण स्पर्धेतला बाजार हा मजुरीची मागणी, नियुक्त केलेल्या कोणत्याही दिलेल्या वेतन दराने किंवा विशिष्ट कामगारांना कामावर घेऊ इच्छितात हे ठरवते. याचे विश्लेषण करून मजुरांची मागणी ही श्रमाची उत्पादकता आणि बाजाराने ठरवलेली किंमत या दोन्हीवर निश्चितपणे अवलंबून असते. त्यामुळे सामान्यतः वस्तू बाजार असेल किंवा वस्तू आणि सेवा या उत्पादनाच्या अनुषंगाने श्रमिकांची मागणी ही केलेली आपल्याला दिसून येते. त्यांची मागणी आणि वस्तू यांच्या अनुषंगानेच सेवांच्या बाजाराच्या रचनेवर देखील अवलंबून असतो किंवा त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. दोन प्रमुख शीर्षकाखाली त्यांचा अभ्यास जो केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, अपूर्ण स्पर्धा आहे. आणि या पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असणारी अपूर्ण स्पर्धेमध्ये जी स्थिती आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येऊ शकते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल झालेला असेल. सामान्यतः नियुक्त केलेल्या किंवा कोणत्याही दिलेल्या वेतनाने वेतन दरानुसार त्याचे बदल होऊ शकतात का? श्रम बाजार आणि भिन्न बाजार संरचना जी आहे ती सामान्यतः कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकते? श्रमाची मागणी केली जात असल्याने त्याची मागणी ही वस्तू आणि सेवांच्या बाजाराच्या रचनेवर देखील त्याचा प्रभाव पडतो. दोन प्रमुख शीर्षकाच्या अनुषंगाने जसं याच्यात म्हटलेलं आहे तसं पूर्ण स्पर्धेत ही स्थिती आपल्याला अनुभवायला मिळत असते. मग याच अनुषंगाने जशा पद्धतीने याच्यामध्ये दिलेला आहे तो किमान वेतन कायदा असतील, कामगार संघटना असतील त्या कशा पद्धतीने काम करत असतात. कामगार धोरण आहे, मग कामगार विषयक कायदे जे आहेत ते निश्चितपणे आपण म्हणूया सकारात्मकतेच्या दृष्टीने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला कामगार धोरण राबवत असताना ज्यावेळेला संघटित कामगार आपण म्हणतो, सरकारी नोकरीला असणारे कामगार ज्यावेळेला म्हणतो त्या दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे सॅलरीज किंवा वेतन हे निश्चित असणे आहे. त्या ग्रेड फेज ह्या ठरलेल्या आहेत आणि त्या ग्रेड फेजच्या अनुषंगाने जे वेतन दिलं जातं त्या वेतनामध्ये तफावत ही स्त्री असो पुरुष असो तशा पद्धतीची केली जात नाही. उलट स्त्रियांच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांची मेटर्निटी लिव्हची तरतूद असते. सर्वच पुरुष असो स्त्री असो यांच्या अनुषंगाने CL म्हणजे कॅज्युअल लिव्ह किंवा सुट्टी आपण म्हणूया त्यांच्यासाठी किती किंवा काही ठराविक सुट्ट्या हे निश्चित असतात. त्याचबरोबर मेडिकल लिव्ह आजारपणातील देखील सुट्ट्या हे निश्चित असतात. आणि इतर सणवार उत्सव जे काही साजरे केले जातात, उन्हाळा पाऊस हिवाळा तशा पद्धतीनं त्या ठिकाणच्या असणाऱ्या सुट्ट्या मग ह्या सार्वजनिक उत्सवाच्या संदर्भातल्या असणाऱ्या सुट्ट्या या देखील विचारात घेतल्या जातात किंवा तशा ग्राह्य धरूनच त्याचं काम केलेलं असतं. त्याबरोबर म्हणजे संघटित स्वरूपाचं असेल तर इतर बाबींच्या तरतुदी देखील मग रिटायरमेंट नंतरचं असणारं पेन्शन असतील त्या योजना देखील संघटित स्वरूपाच्या कामगारांना लागू होत असतात. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी असणारी सुरक्षितता, मेडिक्लेम वगैरे ज्या फॅसिलिटी असतात, मेडिकल फॅसिलिटी ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातात. किंवा आपण म्हणूया आजारपणात त्यांच्या कुटुंबासाठी जी तरतूद असते मिलिटरीमध्ये तर आणखी जास्तीत जास्त तरतुदी आपण पाहतो की अगदी कपड्यांसाठी च्या फॅसिलिटीज असतील किंवा इमर्जन्सी काही फॅसिलिटीज त्या किंवा ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी ज्या आहेत त्या मोफत शासनाच्या मार्फत दिलेल्या असतात. आणि या सगळ्या सुविधांच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या बाबीवर कशा पद्धतीने भर द्यावा या अनुषंगाने त्याचा विचार हा केलेला असतो. श्रम बाजाराचा अर्थ कामगार बाजार, विविध बाजार संरचना, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा या अनुषंगाने कामगार बाजार धोरण, किमान वेतन कायदे, कामगार संघटनेची भूमिका, वेतन हे वेगवेगळ्या स्वरूपाचं वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसून येतं. मिनिंग ऑफ लेबर मार्केट किंवा त्या अनुषंगाने असणारं श्रमिक घटक जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत. वाय वेजेस डिफरंट,
किंवा त्यातले असणारे जे काही बदल म्हणूया आपण ते किती असतील, कशा पद्धतीने असतील, रोल ऑफ लेबर मार्केट किंवा लेबर युनियन जे आहे ते त्याची भूमिका जी आपण म्हणूया ती कशा पद्धतीने आहे, वेतन हे वेगवेगळे असते का किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकतं का, मिनिंग ऑफ लेबर मार्केट आणि लेबर मार्केटच्या अनुषंगाने डिफरंट मार्केट स्ट्रक्चर जे आहे ते किती प्रमाणात फरक असू शकतील, त्या पूर्ण स्पर्धा या अनुषंगाने त्याची माहिती ही दिलेली असते. लेबर मार्केट किंवा लेबर पॉलिसी जी आहे वेजेसच्या संदर्भात वेतनाच्या स्वरूपात जी निश्चित केलेली असते ती देखील फार महत्त्वाची किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार हा केलेला आपल्याला दिसून येतो. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आपण जसं याच्यातलं पाहिलं त्याच अनुषंगाने लेबर मार्केट किंवा लँड मार्केट आपण म्हणूया जमिनीच्या अनुषंगाने असणारं धोरण हे कशा पद्धतीने असतं किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते ती देखील आपल्याला पाहावी लागेल. लँड मार्केट जे आहे जमीन वापरण्यासाठी परतावा म्हणून भाडे किंवा त्याचा मोबदला आपल्याला किती द्यावा लागेल किंवा रेंट कशा पद्धतीचे असतील, रेंटच्या काही थेरीज, लँडच्या संदर्भातल्या काही थेरीज असतील, जमिनीविषयक धोरण असतील किंवा कुळवारी, रयतवारी, कायमधारे ही ज्या पद्धती आल्या त्या जशा इतिहास कालखंडामध्ये आपण पाहतो तशा पद्धतीनं जमिनीचा मोबदला त्या अनुषंगाने जर योग्य पद्धतीचं मिळालं नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे आपल्याला विशेष करून जाणवतील किंवा त्या बदलाच्या अनुषंगाने मागणीत हे प्रामुख्याने बदल झालेला आपल्याला दिसून येतो. जमीन वापरासाठी रेंट देणं किंवा त्याचा मोबदला देणं हे कशामुळे अपेक्षित असतं तर त्या जमीन मालकाला त्याच्या जमिनीमध्ये किंवा जमिनीत असणारा उपजत आणि अविनाशी जे गुण असतात त्याच्याबद्दल आपल्याला त्याला काही मोबदला द्यावा लागतो. या जमिनीची उपलब्धता जर जास्त असेल तर पुरवठा जास्त होईल. या ठिकाणी असणारा श्रम बाजार जो आहे किंवा तशा पद्धतीने आपण पाहिलं तसंच जमीन किंवा लँड मार्केट जमिनीचा बाजार आपण म्हणूया त्या अनुषंगाने जमीन वापरासाठी परतावा देत असताना किंवा त्याचं भाडे देत असताना, रेंट देत असताना, रेंट ॲज रिटर्न टू लँड यूज म्हणजे जमीन जी वापर केलेला असतो जमिनीचा त्याचा काहीतरी परतावा, त्याचा मोबदला त्या अनुषंगाने देण्याचा म्हणजे डायरेक्ट जमीन आपण खरेदी करतोय का तर नाहीये. जमिनीचा वापर काही कालखंडासाठी जर केला असेल जसं की आपण शॉपसाठी पाहतो की शॉपचा काही रेंटवरती घेतलेला असतो, फ्लॅट रेंटवरती घेतलेला असतो, तशा पद्धतीने जमीन ही देखील रेंटवर घेतली जाते आणि त्याच्यावर उद्योग व्यवसाय हे केले जातात किंवा शेती व्यवसायामध्ये देखील त्या ठिकाणी जमीन अशा पद्धतीचे भाडे तत्वावरती घेतलेले असतात. त्याच्यामध्ये असणारी जी काही उपजत आणि अविनाशी शक्ती असते त्याचा काही मोबदला त्याच्या वापराबद्दल त्या ठिकाणी जमीन मालकाला दिला जातो. तशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण शॉपचा विचार करतो किंवा इतर घटकांचा विचार त्याच्या असणारी त्या एरियातली डिमांड याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे त्या जमिनीला शासकीय पातळीवरती तिसरा पॉईंट जो आहे तो इफेक्ट्स ऑफ टॅक्स ऑन लँड म्हणजे जमिनीवरील कराचा परिणाम म्हणजे सरकार त्या जमिनीवरती देखील टॅक्स आकारत असतं आणि तो टॅक्स रिटर्न आपण म्हणतो तशा पद्धतीचा मोबदला हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तो देण्याच्या दृष्टीने देखील त्याचा विचार केला असतो. त्यामुळे इफेक्ट्स ऑफ टॅक्स ऑन लँड किंवा जमिनीवरील कराचा परिणाम मग कर रूपाने रक्कम जास्त असेल तर ती रक्कम अर्थात त्या पुरवठादाराने त्याच्यामध्ये ॲड केलेली असेल आणि याच पुरवठ्यातून समोरचा घटक ज्या पद्धतीने मागणी करतोय त्या पद्धतीने मागणी जर जास्त असेल तर निश्चितपणे त्याची किंमत जास्त असेल पण पुरवठा हा मर्यादित असेल. पण मुबलक प्रमाणात जर पुरवठा असेल तर त्या ठिकाणी किंमत ही कमी आकारलेली असते आणि मागणी तशा पद्धतीने वाढत असेल तर वाढत्या मागणीनुसार किंमत वाढवली जाते. त्याच अनुषंगाने की दुसरा भाग आपल्याला सांगता येऊ शकतो जर उपलब्ध जमीन किंवा क्षेत्र नसेल तर त्याच्या मागणीनुसार किंमत मोबदला आपल्याला जास्त दिला जातो परंतु त्याच्यातले असणारे उपजत आणि विनाशी गुणधर्म हे जर योग्य प्रमाणात नसतील आपण एकूणच पृथ्वीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला 71% पाणी आणि 29% भूभाग किंवा जमीन असं म्हटलं आहे. मग त्याच्यामध्ये जंगल असतील, दऱ्या डोंगर असतील, नद्या असतील, छोटे मोठे जे काही आपण नद्यांचा परिसर सुद्धा देखील म्हणू शकतो, वृक्ष असतील या वेगवेगळ्या आणि मग लागवड योग्य जमीन आहे, डोंगराळ जमीन आहे, पडीक जमीन आहे, अशा सगळ्या प्रकारच्या जमिनीचा
विचार करता या सर्वांचा जमिनीवरचा भाग हा 29% पर्यंत आहे आणि 71% जर जलभाग आहे किंवा जलव्याप्त परिसर असेल तर त्या ठिकाणी इफेक्ट्स ऑफ जसं त्याच्यावरचा होणारा परिणाम म्हणजे या ठिकाणी जी मागणी होणार आहे जमिनीची ती याच 29% मधून होणार आहे. त्याच्यामुळे त्याला मोबदला हा अपेक्षित आहे. जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्या अनुषंगाने भाड्याच्या स्वरूपात सिद्धांत मांडलेले थेरीज ऑफ रेंट त्या मागणी कशा पद्धतीने होती त्या अनुषंगाने त्याची थेरीज मांडलेली असते. त्याचबरोबर भाड्याचा रिकॉर्डियन सिद्धांत रिकॉर्डो यांनी खंडविषयक सिद्धांत मांडलेला आहे. रिकॉर्डियन थेरी ऑफ रेंट असं म्हटलं जातं. रिकॉर्डियन थेरी ऑफ रेंट म्हणजेच रिकॉर्डो यांचा खंडविषयक सिद्धांत होय. यालाच भाड्याचा किंवा खंडाचा सिद्धांत देखील म्हणून ओळखताना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्याच्यातले असणारे बदल हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतात किंवा त्यातले असणारे घटक म्हणजेच कोणत्या प्रकारचे जमीन घ्यावे. सुरुवातीला आपण बागायती किंवा जी गाळाची जमीन आहे त्या जमिनीचा आपण वापर करत असतो. नंतर मध्यम स्वरूपाच्या जमिनीचा वापर करत असतो आणि या मध्यम जमिनीचा आणि त्यानंतर मुरमाड किंवा माळरानाच्या जमिनीचा वापर करत असतो. या पहिल्या टप्प्यात जी गाळाची जमीन आहे चांगली उत्पादन घेण्यासारखी जी जमीन आहे तिला होणारा खर्च आणि इतर या दोन्ही प्रकाराला होणारा खर्च हा देखील तेवढाच असतो किंवा तशा पद्धतीने तो वाढत्या स्वरूपाचा असण्याची शक्यता असते. त्यामुळं जेवढा खर्च गाळाच्या जमिनीला मध्यम स्वरूपाची जमीन जी आहे तिला किंवा खडका जमिनीला होईल असं सांगता येत नाही. परंतु जरी खर्च हा समान आहे असं गृहीत धरलं तरी तुलनात्मकरित्या मिळणारं उत्पादन हे गाळाची जमीन असेल बागायती जिथं उत्पादन घेणे शक्य आहे अशा प्रकारची जमीन असेल तर ती फायदेशीर ठरू शकते आणि त्याला काही खंड हा मिळू शकतो. म्हणजे नफा आणि प्लस त्याला काही रेंट आपण देता येऊ शकतो. परंतु मालरानावरची जमीन असेल तरी ती बागायती होईपर्यंत किंवा त्याच्यातलं उत्पादन येईपर्यंत त्याचा खर्च आणि त्याच्यावरचं असणारं काही उत्पादन आपण तेवढ्या स्वरूपात असतं. त्यामुळे त्याला खंड देता येणं शक्य नसतं. त्यामुळे अशी जमीन उत्पादन योग्य होईल का तर त्याच्यासाठी काही कालावधी लागेल. त्यामुळे तोपर्यंत हा खर्च हा जेवढं उत्पादन आहे तेवढाच खर्च झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा हा सुरुवातीचा टप्पा त्या ठिकाणी सुस्पष्टपणे आपल्याला जाणवतो. त्यामुळं या सिद्धांताच्या अनुषंगाने भाड्याचा विचार करता रिकॉर्डियन थेरीच्या अनुषंगाने किंवा रिकॉर्डिंग थेरी ऑफ रेंट मार्शल थेरी ऑफ रेंट जी आहे ती सांगताना मार्शल यांनी देखील वेगळ्या पद्धतीनं आपला एक सिद्धांत मांडून त्याची मांडणी केल्याची दिसते. आधुनिक सिद्धांत देखील मॉडर्न थेरी ऑफ रेंट म्हणजे आधुनिक जो काही खंडाचा सिद्धांत किंवा भाड्याच्या स्वरूपातला असणारा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे. भाडे कराराच्या अनुषंगाने सिद्धांत मांडले. खरं तर इथं खंड असं म्हटलं जातं जे जमिनीच्या वापराबद्दल मोबदला म्हणून दिला जातो त्याला खंड असं म्हणतात. त्या अनुषंगाने काही ऑब्जेक्टिव्ह किंवा काही उद्दिष्ट या टॉपिकच्या अनुषंगाने घेतलेले आहेत. घटक बाजार आणि श्रमिक बाजाराबद्दल तपशीलवार माहिती घेतल्यानंतर इथे जमीन बाजाराचे कार्य जाणून घेतले जाईल. जमिनीच्या बाजारपेठा ह्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाच्या असतात कारण जमिनीचा पुरवठा हा निश्चित केला जातो आणि त्यामुळे मागणी आणि किमतीत वारंवार होणाऱ्या बदलांना जमिनीची बाजारपेठ ही असुरक्षित असते. कायदेशीररित्या जमिनीच्या मालकीमध्ये अनेक हक्क आणि दायित्वाचा समावेश असतो जसे की करण्याचे अधिकार आणि शेती करणे प्रवेश नाकारणे बांधणे इत्यादीच्या स्वरूपात किंवा कोणत्याही व्यवसायासाठी उत्पादनाचा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक तो विचारात घेतला जातो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं उद्दिष्टांच्या अनुषंगाने घटक बाजार आणि श्रमिक बाजार किंवा बाजाराबद्दल तपशीलवार माहिती ही घेतल्यानंतर इथे जमीन बाजाराचे कार्य हे जाणून घेता येईल. जमिनीच्या बाजारपेठा अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाच्या असतात कारण जमिनीचा पुरवठा हा निश्चित केला जातो आणि त्यामुळे मागणी आणि किमतीत वारंवार होणाऱ्या बदलांना जमिनीची असणारी स्थिती आता सध्या आपण पाहतो की जमिनीच्या किमती या वाढत्या स्वरूपात आहेत आणि सतत वाढताना आपल्याला दिसतात. याचं कारण काय असू शकतं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की पृथ्वीवरती 71% भाग हा जलव्याप्त आहे आणि 29% भाग हा
जमीन आहे किंवा त्या ठिकाणचे डोंगरदऱ्या आपण म्हणूया, सपाट प्रदेश म्हणूया, गालाचा प्रदेश म्हणूया, या अनुषंगाने आहे. आणि एकूण लोकसंख्या एका बाजूला वाढते, तर वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होणं असेल किंवा शेती करणं असेल, याच्यासाठी आवश्यक असणारी जमीन ही मर्यादित आहे, कमी आहे. आणि त्यामुळं कुठं आपण 1947ला किंवा 51ची लोकसंख्या आपण पाहतो त्यावेळेला ती 36 कोटी लोकसंख्या, आणि आत्ता आपण लोकसंख्या ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ती 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या. म्हणजे या लोकसंख्येचा वाढीचा वेग हा जर आपण पाहिला तर जवळपास 5% किंवा 4% लोकसंख्या, 4 पटीमध्ये लोकसंख्या आपण म्हणूया ती वाढलेली आपल्याला दिसून येते. 3-4 पट लोकसंख्या वाढते त्यावेळेला त्याची जमीन क्षेत्रफळ किंवा उपजीविकेसाठी, उत्पादकासाठी त्याच्यातलं वाढ होईलच असं सांगता येत नाही. त्या अनुषंगाने बाजारपेठेच्या महत्त्वाच्या दृष्टीनं जमिनीचा पुरवठा हा निश्चित केला जातो, आणि त्यामुळेच मागणी आणि किमतीत वारंवार होणाऱ्या बदलांना जमिनीची बाजारपेठ ही देखील त्या बाजारपेठेतल्या असणाऱ्या किमती याच्यामध्ये सतत बदल होताना आपण दिसून येतात. या किमती वाढणं किंवा बाजारपेठेतली असणारी स्थिती वाढणं ती कशा पद्धतीने होऊ शकते? जमिनीचा पुरवठा हा निश्चित केला जातो, आणि त्यामुळे मागणी आणि त्याच्या किमतीत वारंवार होणाऱ्या बदलांना जमिनीची बाजारपेठ देखील असुरक्षित असल्याचं आपल्याला दिसून येतं. कायदेशीररित्या जमिनीच्या मालकीमध्ये अनेक हक्क आणि दायित्वाचा समावेश असतो, जसे की करण्याचे अधिकार, त्याच्या अनुषंगाने शेती करणे असेल, प्रवेश करणे असेल, बांधणे असेल इत्यादीच्या अनुषंगाने कोणत्याही व्यवसायासाठी उत्पादनाचा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या घटकाच्या अनुषंगाने बाजार किंवा घटक बाजार आपण म्हणूया तो कशा पद्धतीने कार्यान्वित होतो, त्याच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने होते ते आपल्याला पाहता येऊ शकतो. त्याचबरोबर घटक बाजार आणि श्रमिक बाजाराचा बाजाराबद्दलची तपशीलवार माहिती घेताना श्रमिकामध्ये आणि जमिनीमध्ये निश्चितपणे फरक आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित आपल्याला जमीन करता येत नाही. श्रमिक मात्र हा गतिशील असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो तो किंवा त्याचा स्थानांतर होऊ शकतं, परंतु जमीन आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करता येत नाही. आणि त्याच पद्धतीनं त्यांचे चालणारे काम किंवा त्यांच्या अनुषंगाने असणारा उद्योग व्यवसाय हे देखील आपल्याला भिन्न स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच बदलत्या स्थितीमध्ये कशा पद्धतीने बदल होईल, किती प्रमाणात बदल होईल तो देखील विचारात घेतला जाऊ शकतो, किंवा त्या विचाराधीन बाबीमध्ये अनेक घटकांचा समावेश असू शकतो. कोणत्या घटकाच्या अनुषंगाने किंवा किती बदलत्या काळानुसार त्याच्यात बदल होऊ शकतो, त्या कायदेशीर बाबी किंवा कायदेशीर किचकट असणाऱ्या व्यवहारामध्ये जमिनीच्या घटकात आपण बारकाईनं पाहू शकतो. अनेक हक्क किंवा दायित्व जे आहेत ते कशा पद्धतीने टिकून राहतील, त्यात कसे बदल होणार नाहीत, किती प्रमाणात बदल होतील. जमीन खरेदी व्यवहार ज्या वेळेला आपण पाहतो किंवा जमिनीमध्ये एकूणच उपजत असणारे जे घटक आहेत ते किती प्रमाणात वापरले पाहिजेत. बघ आपण अनावश्यक स्वरूपाचा आता महाराष्ट्रात किंवा आपण जे कोण म्हणतो साखर उद्योग ज्यावेळेला पाहतो त्याचं साखरेसाठी ऊसाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेत असताना जमिनीमध्ये मुबलक स्वरूपात पाण्याची उपलब्धता असावी लागते, किंवा त्या ठिकाणी त्या शेतजमिनीला पाणी जास्त प्रमाणात दिलं जातं. ते अतिरिक्त पाणी ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याच्या जमीन जी आहे ती क्षारचं प्रमाण वाढेल, आणि तिची जी उत्पादकता आहे, उत्पादन जे मिळायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळं अतिरिक्त पाण्यामुळे सुद्धा जमीन ह्या नापीक व्हायला लागलेल्या आहेत. दुसरी बाजू अशी आहे की त्या ठिकाणी पर्जन्यमान वेळेवर जर पडत नसेल तर त्या जमिनीतून मिळणारा मोबदला जो आहे तो तेवढ्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्यामुळे त्याची उत्पादकता इन ॲव्हरेज जे काही प्रोडक्शन असतं ते प्रोडक्शन होणार नाही, आणि ते प्रोडक्शन ॲव्हरेज तेवढं न झाल्यामुळं त्याचा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फायदा होणार नाही. त्यामुळे अनेक हक्क आणि दायित्वाचा समावेश त्या ठिकाणी त्या कुटुंबाप्रमाणेच त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्यातली उपजत शक्ती जी आहे, म्हणूनच अनेक वेळेला जमिनीचे विभाजन करताना किंवा तुकडीकरण करताना, विभाजन करताना म्हणजेच विशिष्ट करून आपण असं म्हणूया एकत्र कुटुंबाकडून समजा 2 कुटुंब होत असतील तर त्याचे जमिनीच्या वाटण्या करताना सतत वाद निर्माण झालेले असतात. कारण या जमिनीमध्ये तेवढी उत्पादकता नाही, ही खडकाळ जमीन आहे,
ती गाळाची जमीन आहे, तिचा रस्ता पड आहे, अशा अनेक कारणांमुळे जमिनीच्या असणाऱ्या बाबी ह्या पाहिल्या जातात. कायदेशीर त्या जमिनीच्या मालकीमध्ये अनेक हक्क आणि दायित्वाचा समावेश त्या ठिकाणी असल्याचं दिसून येतो. हा अधिकार किंवा शेती करणे, प्रवेश नाकारणे, बांधणे इत्यादी कोणत्याही व्यवसायासाठी उत्पादनाचा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतात. जमिनीचे एक असामान्य वैशिष्ट्य म्हणजे तिची निश्चित प्रमाणात पुरवठा आहे. त्या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही. पुरवठा हा बदलला जात नाही. किमतीतील बदलांना प्रतिसाद देखील देत नाही. कितीही किंमत वाढली म्हणून पुरवठा हा वाढवता येईल असं होत नाही. त्यामुळे पुरवठा देखील हा मर्यादित ठेवावा लागतो किंवा पुरवठ्याला काही लिमिटेशन्स असलेले दिसून येतात. त्यामुळे जमिनीचे एक सामान्याचे वैशिष्ट्य असं म्हटलं त्याचं प्रमाण आणि त्याची उपलब्धते जे आहे ते पुरवठा हा मर्यादित आहे. त्यामुळं त्याचा प्रतिसाद हा देत नाही. हे असे आहे की कारण सर्वसाधारणपणे उत्पादनाच्या कोणत्याही घटकाचा पुरवठा वक्र हा ऊर्ध्वगामी असतो. या ऊर्ध्वगामी पुरवठ्यामुळे सर्वसाधारणपणे उत्पादनाच्या कोणत्याही घटकाचा पुरवठा वक्र हा ऊर्ध्वगामी असतो. आणि या ऊर्ध्वगामी पुरवठ्याचं मुख्य कारण म्हणजे जास्ती पुरवठा होत नाही किंवा त्यापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेतली जाते. याचा अर्थ असा होतो की किमतीत वाढ झाल्याने उत्पादनाच्या त्या घटकाचा पुरवठा वाढतो. मात्र जमीन बाजाराच्या बाबतीत असे होत नाही, कारण त्याचा पुरवठा हा निश्चित स्वरूपाचा असतो. जमीन बाजाराचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने जमीन एक असामान्य वैशिष्ट्य म्हणजे तिचे निश्चित प्रमाण आहे आणि त्या अनुषंगानेच जमिनीचा अर्थ या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याचं सांगणं, जमिनीवर त्याचा परतावा म्हणून भाडे कसे दिले जाईल किंवा त्या अनुषंगाने देऊ शकले जाईल याचे त्या बाबतीत माहिती घेणं किंवा त्या अनुषंगाने विश्लेषण करणं असेल. जमिनीवर कर लावल्यास काय होईल आणि ते स्पष्ट करणं किंवा त्या कराच्या कर रचना कशा पद्धतीची असू शकते, करभार कशा पद्धतीनं लादता येऊ शकतो, त्या अनुषंगाने त्याचे काही घटक आपल्याला पाहावे लागतील. भाड्याच्या सिद्धांताची त्या अनुषंगाने किती रेंट मिळेल किंवा किती प्रमाणात आपण भाडे देऊ शकतो या अनुषंगाने त्याची चर्चा ही जमीन मालकाच्या अनुषंगाने देखील केलेली आपल्याला दिसून येते किंवा तशी केली जाते. सामान्य भाषेत सांगणं किंवा भाडे हा शब्द घर, दुकान, वाहन, मशीन इत्यादीच्या स्वरूपात तो वापरला जातो. सारख्याच मालमत्तेच्या वापरासाठी, कराराच्या भरपाईसाठी वापरला जातो. तथापि अर्थशास्त्रज्ञांनी पारंपरिकपणे हा शब्द फक्त जमिनीसाठी वापरला आहे. खरं तर या शब्दाचा उगम हा सरंजामशाही समाजात झालेला आहे, जिथे बहुतेक जमीनदार किंवा जमीनदारांच्या मालकीची काही बाबी त्या पाहिल्या जातात. या अनुषंगाने भूखंडावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून ते काही मोबदला घेत असत. भाडे म्हणजे ते देय किंवा मातीच्या उत्पादन वापरासाठी दिलेला मोबदला त्या ठिकाणचा आहे किंवा तो उत्पादन मोबदला कशा पद्धतीचा असू शकतो, किती असू शकतो, तो ठरवणं म्हणजे श्रम बाजार जसा आहे तशा पद्धतीने या ठिकाणी लँड मार्केट किंवा जमीन बाजार म्हटलेला आहे किंवा या अनुषंगाने त्याच्या किमती निर्धारित करण्याच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. जमीन वापरासाठी परतावा म्हणून भाडे देणं हे अपेक्षित असतं. म्हणजे विशिष्ट जशा पद्धतीने आपण भांडवल वापरतो त्याच्यावरती आपण इंटरेस्ट किंवा व्याज देत असतो, भांडवलाचा मोबदला देत असतो, श्रमिकांना त्या ठिकाणी त्यांचं वेतन देत असतो. तशा पद्धतीने इथं जमीन वापरासाठी त्याचा परतावा एका निश्चित घटकाची किंमत ही सामान्यतः भाडे किंवा शुद्ध आर्थिक भाडे म्हणून दिलेले दिसून येते. अर्थशास्त्रामध्ये भाडे हा शब्द केवळ जमिनीलाच नव्हे तर उत्पादनाच्या कोणत्याही घटकाला लागू करता येऊ शकतो. जे पुरवठा हा निश्चित केला जातो किंवा जमिनीचा वक्र हा पूर्णतः लवचिक स्वरूपाचा असतो, म्हणजेच पुरवठा हा निश्चित आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. जशा पद्धतीनं मिठाच्या बाबतीत आपण म्हणतो की मीठ स्वस्त झालं म्हणून आपल्याला जास्त वापरता येत नाही, त्याची किंमत ही आपल्याला ताठर ठेवावी लागेल किंवा त्या ठिकाणी मागणी जी आहे मिठाची ते ताठर स्वरूपाचे असते, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे जमिनीचा पुरवठा वक्र हा पूर्णतः लवचिक असतो, म्हणजेच पुरवठा निश्चित असतो. जमिनीचा मागणी वक्र हा खालच्या दिशेने आहे. जेव्हा मागणी आणि पुरवठा वक्र
एकमेकांना छेदतात तेव्हा समतोल साधला जातो. समतोल बिंदू जमिनीची भाडे देते आणि समतोल एक स्थिर समतोल आहे. त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे देखील झालेले दिसतात. जमीन वापरासाठी त्याचा असणारा परतावा म्हणून किंवा त्याचा भाडेकरार त्या अनुषंगाने किती होऊ शकतो. एका निश्चित घटकाची किंमत ही सामान्यतः भाडे किंवा शुद्ध आर्थिक भाडे म्हणून ओळखली जाते. अर्थशास्त्रज्ञांच्या अनुषंगाने हा जो शब्द आहे त्या अनुषंगाने सर्व घटकांना तो वापरला जाईल. केवळ शेतीलाच नाही तर इतर अनेक घटकाच्या दृष्टीने देखील भाडेकरार किंवा भाडे हे अपेक्षित असतं. जर भाडे समतोलतेपेक्षा जास्त असेल तर सर्व कंपन्यांनी मागणी केलेल्या जमिनीची रक्कम ही निश्चित पुरवठ्यापेक्षा कमी असेल. काही जमीन मालक ही आपली जमीन भाड्याने देऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांची जमीन कमी किमतीत द्यावी लागेल आणि अशा प्रकारे भाड्याची बोली लावावी लागेल किंवा भाडे त्या ठिकाणी ठरवण्यासाठी किंमत ठरवताना तशा पद्धतीने आपण पूर्वी आताही जनावरांच्या बाबतीत सुद्धा जनावर बाजार जो असतो त्या ठिकाणी त्यांची बोली लावली जाते आणि जेवढी जास्त किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये पण पाहतो आपण त्या विक्री ठिकाणी लिलाव सुरू असतो. तशा पद्धतीने त्याचं भाडं जो जास्तीत जास्त देईल त्याला ती जमीन कसण्यासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दिली जाते. त्याचप्रमाणे भाडे यापुढे समतोल राखू शकत नाही. केवळ स्पर्धात्मक किमतीवर जिथे मागणी केलेल्या जमिनीची एकूण रक्कम हे पुरवठा केलेल्या जमिनीच्या एकूण रकमे इतकी असेल तेव्हाच बाजार हा समतोल असतो किंवा समतोल पातळीवरती पोहोचू शकेल अशी स्थिती बाजारपेठेची आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं बाजारातली असणारी एकूण स्थिती कशी असेल, कशा पद्धतीने असेल त्याचा सारासार भाग ज्यावेळेला आपण पाहतो. लोक जे निर्णय घेतात, कामाची निवड करतात त्यानुसार उपभोग असतो. तंत्रज्ञान आणि इतर इनपुट्स स्थिर ठेवणे, श्रम इनपुटचे प्रमाण आणि आउटपुटचे प्रमाण यांच्याशी त्याचा संबंध असतो. अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे हे 4 घटक असतात. ते म्हणजेच जमीन, कामगार, भांडवल आणि उद्योजक. वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये उत्पादनाचे घटक हे आवश्यक असतात. त्या घटकाच्याच अनुषंगानं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. लोक जे निर्णय घेतात किंवा कामाची निवड करतात त्या अनुषंगाने त्याच्या बदल्यात उत्पादन वाढ कशा पद्धतीने होईल त्या अनुषंगाने त्याचा विचार श्रम बाजारात केला जातो. तशा पद्धतीने या ठिकाणी कामगारांच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतो तसं जमिनीच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी आहे की जमीन किती प्रमाणात वापरावी, त्याच्यावरती कामगार किती वापरावे आणि त्या कामगाराच्या अनुषंगानं जर मोठ्या प्रमाणावर आपल्याला जमिनीतून मोबदला मिळणार असेल किंवा येणारं उत्पादन चांगलं येत असेल तर निश्चितपणे त्याचा वापर हा केलेला असतो किंवा होत असताना दिसतो. त्यामुळं कामाची निवड करताना त्यानुसार उपभोग, तंत्रज्ञान आणि त्याचं इनपुट हे स्थिर ठेवणं किंवा श्रम इनपुटचे प्रमाण अधिक आउटपुटचे प्रमाण यांच्याशी संबंध असतो. अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे 4 घटक हे असतात किंवा जमीन, कामगार, मालक आणि उद्योजक. वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये उत्पादनाचे हे घटक हे आवश्यक असतात किंवा त्या घटकांना त्या ठिकाणी मोबदला निश्चितपणे अर्थव्यवस्थेत दिलेला असतो. तो मोबदला किती द्यावा, कमी की जास्त आणि त्यातून तो उद्योग व्यवसाय कशा पद्धतीने चालू शकतो, त्या उद्योग व्यवसायाला फायदा कसा मिळू शकेल ते जसं पाहतात. तसंच कामगार कल्याण, कामगाराचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे कामगार कायदे जे केलेले आहेत त्या कामगार कायद्याच्या चौकटीमध्ये कामगाराला वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवणं तरच कामगार आपलं काम व्यवस्थित करू शकतो. जमिनीच्या संदर्भातले असणारे काही नियम आहेत, अन्यथा जमिनीमध्ये कुणीही आक्रमण करू शकेल किंवा जमीन त्या ठिकाणी बळकावू शकेल अशा पद्धतीने न ठेवता त्याच्यावरचे नियमावली निर्धारित करणं आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जमिनीची उत्पादकता, जमिनीतून जास्त उत्पादन घेणं असेल किंवा रेंटवरती जमीन देणं असेल आणि मोबदला मिळवणं असेल, भाडं मिळवणं असेल, हे देखील त्याच्यातनं महत्त्वाचा घटक असू शकतो. त्यामुळे एकूण बाजारपेठेत आणि बाजारपेठेत असणाऱ्या एकूण स्थितीत ही कशा पद्धतीने असू शकेल, जमीन, कामगार किंवा भांडवल आणि उद्योजक या 4ही बाबीचा विचार करता वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये उत्पादनाचे हे घटक जे आहेत ते आवश्यक प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात त्याचा वापर होऊ शकतो का, ते कशा पद्धतीने करता येऊ शकतो त्या अनुषंगाने पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद.